हॅलो, आय एम बॅक विथ दिवाळीज पकोडे. दिवाळीचे पकोडे घेऊन मी परत आलेली आहे. ह्या पकोडे बाईच्या 2-3 रील्स बघितल्या मी, वॉट एव्हर जे काही पोस्ट करते ते बघितलं आणि मला राहावलंच नाही आणि सहनशक्तीच्या बाहेर आहे. त्यासाठी मग मी त्या दिवशी इन्स्टाला स्टोरी पण लावली. बट बिसाइड्स दॅट मग नेक्स्ट डे हिची लक्ष्मीपूजनची रील आली आणि त्याच्याने तर आणि असं वाटायला लागलं की बाप रे, ही बाई आहे की कोण आहे. तर सहजच मी त्या रील खालचे कॉमेंट्स वाचले आणि मला रिअलाईज झालं की लोकांना हळूहळू का होईना त्यांचे डोळे उघडत आहेत आणि त्यांना पण आपल्यासारखंच वाटतंय. पूर्वी म्हणजे काही दिवस अगोदर जेव्हा मी कॉमेंट सेक्शन चेक केलं होतं त्या टाईमला असं अजिबातच नव्हतं. फार असे काही कॉमेंट्स मला दिसले नाहीत. कोणाला असं वियर्ड वाटतंय असे असे कॉमेंट्स नव्हतेच. नुसते असे छान 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 छान, किती छान, मस्त आणि सुंदर आणि कसं तू करते आणि म्हणजे नुसतं तिची वाहवाने भरलेले कॉमेंट्स होते. पण ह्या वेळेला थोडं का होईना थोड्या लोकांनी इनिशिएटिव्ह घेतला, थोड्या नाही मी म्हणेन बऱ्यापैकी इनिशिएटिव्ह घेतला आणि लोकांना खरं काय वाटतंय, खरं त्यांचे काय फिलिंग्स आहेत, त्यांना ते किती अनरिअल वाटतं आहे हे लोकांनी मांडण्याचा प्रयत्न केला, विच इज व्हेरी गुड साईन. म्हणजे खरंच कळलं पाहिजे, ह्या लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे की लोक मूर्ख नाही आहेत, त्यांना पण सगळं कळतं. इट्स जस्ट की ते कधी कधी बोलत नाहीत, इग्नोर करतात. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही काय वाटेल ते दाखवाल आणि बेछूट सुटाल. कारण हे खरंच खूप टायरिंग आहे म्हणजे ते बघणं. आय डोंट नो, मी त्या दिवशी इन्स्टाला पण बोलली, लोकांना कसं काय ह्याच्यामध्ये छान वाटतं, बघून प्रसन्न वाटतं. मला तर ताण येतो आणि ज्या वेळेला मी काही करायला जाते, आता दिवाळी सगळ्यांच्याच घरी असते बरोबर, तर हिचं बघून जर तुम्ही तुमच्या घरी काही मांडणी म्हणा, कुठल्याही पूजेचं काही तयारी करायला घ्याल तर तुम्हाला म्हणजे मेल्याहून मेल्यासारखं होईल मंडळी. इतकं भयंकर लेवलला ही बाई डिप्रेस्ड करू शकते. ह्या बाईचे रील्स, हिचा तामझाम, हिचा लुक, हिचं एकूणच सगळं काही, त्या मुलांचं ऑल द टाईम घरी असणं, नवऱ्याचं घरी असणं आणि मग ते एकदम सागर संगीत, फोटोशूट वगैरे सगळं, व्हिडिओ शूटिंग सगळं करणं इज इम्पॉसिबल. कसं काय पॉसिबल आहे. आणि दिवसाढवळ्या लक्ष्मीपूजन आणि एनिवेज मी तुम्हाला ना सगळ्यात आधी कॉमेंट्स दाखवते काही आणि त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. सो दीज आर फ्यू कॉमेंट्स आणि अशा बऱ्याच कॉमेंट्स होत्या वेगवेगळ्या आणि ह्याच्या थ्रेडमध्ये पण बऱ्याच लोकांनी आपापलं मत मांडलं आहे. आणि सरप्रायझिंगली ह्या बाईने कशालाच काहीही उत्तर दिलेलं नाही आहे. तिने सिलेक्टिव्ह, जसं जे टिपिकल DBS असतात जे फक्त आपल्याच फेवरमधल्या कॉमेंट्सना रिप्लाय करतात, तसंच काहीचा प्रकार ह्या बाईचाही आहे. ही इग्नोर करते, ही सोडून देते, म्हणजे उत्तर देण्याच्याच भानगडीत पडत नाही, सो दॅट त्याच्यामध्ये कशामध्ये फसायलाच नको. एकाने तर हिला हेही सांगितलं की तू BTS टाक, विच मे बी ही कधी टाकेल पण तरीही मला हिच्यावर विश्वास नाही, अजिबात नाही. कारण ते एकदा कोणाला तरी शांत करण्यासाठी किंवा कोणाला तरी पटवून देण्यासाठी ते करण्यात येईल. बट दॅट डझंट मीन इट इज ऑलवेज वर्किंग लाईक दॅट, इट हॅज बीन ऑलवेज लाईक दॅट. हे खोटं आहे, हे सगळं काही सेट आहे आणि हे मला ह्या गोष्टीची गॅरंटी आहे की हे कित्येक दिवस आधी शूट होतं, प्रॉपर शूटिंग होतं ह्याचं आणि हिच्याकडे चांगली टीम आहे जी हे सगळं हँडल करते. हिला फक्त नटायचं असतं. आय डोंट थिंक सो की ते नटणं पण ही स्वतः करते. फ्रॉम हेअरस्टायलिस्ट टू गेटिंग ड्रेसअप, एव्हरीथिंग इज मॅनेज्ड बाय समवन ऑर सम टीम. प्रत्येक गोष्टीला असाइन केलेला आहे. आणि येस, इथेही अंधभक्तांची एक फौज आहे जे हिच्या बिहाफमध्ये क्लॅरिफिकेशन द्यायला येतात. म्हणजे ह्याच कॉमेंट्समध्ये जिथे वांग्याची भाजीची कॉमेंट आहे तिथे इतके, म्हणजे एक व्यक्ती आहे जिने धरूनच ठेवलं आहे. कोणी कमेंट करते तिला म्हणतात की वांग्याची भाजी नाही करायची असं कुठे लिहिलं आहे. मला आवडते, आय एम शुअर देवीला पण आवडत असणार, का नाही द्यायची. मग नाही चालत असं कोणी म्हटल्यावरती मग म्हणायचं की नाही, शास्त्रीय कारण द्या किंवा तुमच्याकडे काय रिझन आहे, काय आहे ते सांगा, का नाही देत. मग एका व्यक्तीने त्याला छानसं एकदम शास्त्रीय कारणही दिलेलं आहे. त्याच्यानं
त्याच्यानंतर काही पुराणाचा आधार घेऊन तसंही कारण दिलेलं आहे, दोन्ही कारणं दिलेली आहेत. मग म्हणायचं की नाही मला हे पटत नाही. अरे भाई, म्हणजे तू काही कारण दिलं तर तुला ते पटत नाही हे म्हणणं हे एक्सपेक्टेडच होतं. मग ती जी कारणं सांगते पकोडे बाई, ती जे काही करते तिला का नाही तू कारणं विचारत की एवढी पूजा मांडणं मॅन्डेटरी आहे का, हे सगळं असं करणं जरुरी आहे का. ह्या लोकांना नको तिथे नको त्या गोष्टीमध्ये हुज्जत घालण्याची अत्यंत घाणेरडी सवय असते. अरे तुमची मतं आहेत, तुम्हाला आवडतं, तुम्ही बघता, मग तुम्ही दुसऱ्यांवर का थोपता की त्यांना पण सेमच वाटलं पाहिजे. 2-2 केरसुण्या, 6-6 समया. अरे असं लक्ष्मीपूजन कोण करतं. उगाचच काहीतरी असं ते भरलेलं भरगच्च दिसावं. फटाके पुजलेत या बाईने लक्ष्मीपूजनाला. ह्याच्याहून वर्स्ट काय असू शकतं. इज शी आउट ऑफ हर सेन्सेस रिअली. म्हणजे हे काहीच दिसत नाही तुम्हाला. एक तर महानुभाव आहे, त्यांनी तर असं लिहिलंय की आम्ही पण सेम असंच करतो. अरे देवा, तुम्ही फटाके पुजता लक्ष्मीपूजनाला. म्हणजे लक्ष्मी आहे की फटाकडी. आणि बस करा यार. काही लोक तर म्हणजे ना एकच गोष्ट सगळीकडे तेच कॉपी पेस्ट बोलत असतात. तू बाहेर राहून पण एवढं सगळं करते, भारताबाहेर राहून पण. अरे बाबा, भारताबाहेर आहे म्हणूनच करते. इथे असतं तर कोणी कुत्र्याने पण विचारलं नसतं, कोणाला काहीही पडलेलं. आणि असे लोक मुळात जेव्हा ते भारतात असतात ना तेव्हा ह्या गोष्टी करतच नाहीत. मग ह्यांचा काहीतरी सो कॉल्ड मॉडर्नपणा वगैरे काही, आम्ही किती मॉडर्न आहोत आणि आम्ही किती आधुनिक विचाराचे आहोत आणि आम्ही कसं निसर्गाला मानतो किंवा इतर गोष्टींचं हे करतो, पूजन करतो आणि असं मानत नाही आणि आम्ही कसे पार्शली एथिस्ट आहोत वगैरे, असलं काहीतरी ह्यांचे किडे चालू असतात. हे सगळं जे फालतूपणा आहे ना, आता मी ह्याला फालतूपणाच म्हणेन. म्हणजे इतकं जे बडेजाव दाखवण्याचं हे सगळे प्रयत्न आहेत आणि ते तेव्हाच दाखवता येतो जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा असतो आणि तुम्ही कुठेतरी बाहेर राहत असता आणि लोकांकडनं ती वाहवा मिळवायची असते, लोकांकडनं ती गोष्ट, ती ॲक्नॉलेजमेंट ह्यांना हवी असते, ह्यासाठी हे हपापलेले असतात. तेव्हाच या गोष्टी होतात. जेव्हा ह्यांना कोणी भाव देत नाही तर ह्या गोष्टी अजिबात होणार नाहीत, कारण ह्या त्या भावनेने केलेल्याच नाही आहेत. ही ह्यांची जी निर्मळ भावना असते ना पूजा करण्यामागे किंवा एखादा सण समारंभ सेलिब्रेट करण्यामागे, ती भावना यांची निर्मळ नसून ती फक्त कमवण्याची आणि दिखाव्याची भावना असते. सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात फक्त आणि फक्त दिखाव्यासाठी, ना की स्वतःच्या समाधानासाठी, ना की ते धर्म आणि परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन याला मानतात. आणि हो, अजून एक एकदम व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट, एकीने तर कॉमेंट केलं आहे की ही सेम स्क्रिप्ट, ही जी ती बोलते आहे, जे काही तिचं वाचन चाललं आहे, अक्षरशः वाचतात. ही त्या बुचडावालीची बहीण आहे, दुसरी आवृत्ती. म्हणजे बुचडावाली सगळ्यात सस्ती आहे, नाही बुचडावालीपेक्षा सस्ती आपली चोमुडी आहे आणि त्याच्यानंतर हिचा नंबर लागतो. ही थोडी हायर व्हर्जन आहे, पण ही पण एक नंबरची ढापाडी आहे. तर त्या व्यक्तीने असं लिहिलेलं आहे की ही सेम स्क्रिप्ट, जे ही काही बोलते, चविता वाचन करते, ते हिने कुठल्या तरी हिंदी ब्लॉगरचं ह्यापूर्वी खूप आधी जुना कुठला तरी व्हिडिओ आहे तिथे हे सेम ऐकलेलं आहे. वर्ड टू वर्ड सेम आहे, फक्त हे मराठीत ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि ही गोष्ट मी कधीचीच म्हणजे आधीच खूप आधी रिअलाईज केली होती की एकतर ही AI कडून ते स्क्रिप्ट जनरेट करून घेते, और ही कुठलं तरी साऊथ इंडियन किंवा खूप जुनं हिंदी वगैरे किंवा ह्या लोकांची एक टॅक्टिक असते. हे माझ्या बाबतीत पण हल्लीच झालं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. हे लोक छोटे जे स्मॉल क्रिएटर्स असतात माझ्यासारखे, ज्यांचा फार रीच नाही आहे, लिमिटेड रीच आहे, अशा लोकांचे व्हिडिओ कॉपी करतात, अशा लोकांचं बोलणं, अशा लोकांचे जे काही कॉन्टेंट आहे ते थोड्याफार प्रमाणात कॉपी करतात, जेणेकरून किसी को कानो कान खबर ना लगे. सो आय ॲब्सोल्युटली अग्री विथ ज्यांनी कोणी कॉमेंट केलेली त्यांच्याबरोबर
की हे कॉपी केलेलं असतं, साऊथचं मराठी ट्रान्सलेशन, इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन, हिंदीचं मराठी ट्रान्सलेशन, असं बऱ्यापैकी. आणि अगदीच नाही तर मग AI जनरेटेड असतं, म्हणजे ChatGPTला विचारलं जातं आणि ChatGPTची स्क्रिप्ट असते. सो दॅट इज ऑल अबाउट दिस FB व्हिडिओ. ह्याच्यावरती लॉंग फॉर्ममध्ये व्हिडिओ नक्की मी यूट्यूबवर पोस्ट करेन. आय थिंक ते खूप नेसेसरी झालं आहे आता, आणि मला लवकरात लवकर तो व्हिडिओ बनवायचा आहे. पण ते मला एक थोडासा मी वेळ घेते, कारण मला एक प्रॉपर मुद्देसूद व्हिडिओ बनवायचा आहे. बट फॉर शुअर पॉडकास्ट लवकरच तुमच्या भेटीला येईल. सो स्टे ट्यून्ड फॉर इट. सी यू सून. बाय बाय.